सोहळा कुंभपर्वाचा हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, आता स्पेक्ट्रम हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. स्पेक्ट्रम या कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत सुवर्णा क्षीरसागर यांच्याशी त्यांच्या संगीत प्रवासाविषयी पल्लवी कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. स्पेक्ट्रम. नमस्कार श्रोत्यो, आजच्या स्पेक्ट्रम कार्यक्रमात मी पल्लवी कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यो, आज हे तानपुराचे स्वर जे आहेत ते तुम्हाला नक्कीच आजच्या मुलाखतीत नेमकी काय रंगत येणार आहे ह्याचा थोडासा अंदाज देऊन जाणार आहेत. हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. हा, काय आज सुरेल सुरुवात झालेली आहे. आज मुलाखत आहे की मैफिल एखादी सादर होणार आहे कळत नाही आमच्या श्रोत्यांना, पण आज नक्कीच एक संगीताचा सुरेल प्रवास आपण या मुलाखतीच्या निमित्ताने करणार आहोत. श्रोतेहो, संगीत म्हणजे काय, तर संगीत म्हणजे आत्मानंद आहे, जे की माणसाचं जीवन आनंदी करत असतं. त्यापैकीच गायन, वादन आणि नृत्य म्हणजे संगीत आहे. त्यापैकीच गायन आणि वादन यामध्ये निपुण असलेली एक बहुगुणी कलाकारा आज आपल्याकडे आलेली आहे, जी नाशिककरांना सुपरिचित आहे. अशा सुवर्णा क्षीरसागर यांना आज आपण इथे आकाशवाणी नाशिक केंद्राच्या वतीनं आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा त्यांचं हार्मोनियम वादन तसंच त्यांचं व्हायोलिन वादन आपण अनेकांनी ऐकलेलं आहे. तसं त्या कीबोर्ड देखील वाजवतात. तसंच त्यांचं सुरेल गायन देखील अनेकांनी अनुभवलेलं आहे अनेक मैफिलींमध्ये. तर आज सुवर्णा क्षीरसागर इथे आलेल्या आहेत. त्यांच्या सुरेल प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोतच. सुवर्णाताई, सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तुमचा संगीत प्रवास कसा सुरू झाला याविषयी आधी आपण जाणून घेऊयात. वयाच्या 5व्या वर्षापासून खरं तर संगीताचा हा प्रवास सुरू झाला आणि तो हरिपाठातनं सुरू झाला. हे मला सांगायला छान वाटतं. वयाच्या 5व्या वर्षी बाबा मला मंदिरात वगैरे असं म्हणजे ते भजनाला वगैरे जायचे आणि तिथे मग ते मला पण सोबत एक शेंडेफळ म्हणून मलाही सोबत घेऊन जायचे आणि तिथून खरा म्हणजे माझ्यातली गायिका तिथे खरी जन्माला आली. बरं. कारण हरिपाठात ज्या वेळेला सुरुवात करायचे, ज्या वेळेला गायचे, तर त्यावेळेला ते सगळ्यांना खूप सुश्राव्य वाटायचं आणि मग तिथून बाबांना कॉम्प्लिमेंट मिळत गेली की लेख खूप छान गाते. अरे वा. आणि मग तिथून गायिकेचा जन्म झाला. म्हणजे घरात असं गायन वगैरे असं कोणी शिकलेलं नव्हतं का? शिकलेलं असं नाही, पण घरात वारकरी संप्रदाय. त्याच्यामुळे गायन हे आहेच. म्हणजे संत संप्रदायापासून गायन संगीताची सेवा जी केली जाते ती आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. तर वादनाकडे पण तुम्ही वळलेला आहात, हे पण आम्ही अनेक जणांनी अनुभवलेलं आहे. त्या वादनाकडे कसे आपण वळलात? ऍक्च्युली आधी गाण्याचा प्रवास सुरू झाला आणि मग गाणं शिकत शिकत माझं जे आधीचं जे काही काम झालं तर एक साधारण 15 वर्ष मी ग्रामीण भागात म्हणजे लासलगाव सारख्या ठिकाणी मी काम केलं. तर तिथे काम करत असताना काय व्हायचं की ग्रामीण भागामध्ये कलाकारांना तसं म्हणजे कलाकार कमी, प्रोफेशनली आपण जर बघितलं तर. मग तिथे असं वाटायला लागलं की म्हणजे आता वादक मिळत नाही, कुठे कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर मानधन कमी. आणि मग अशा वेळेला काय व्हायचं की वादक कमतरता भासायची आणि त्यात माझी बहीण नेहमी म्हणायची, मोठी बहीण, की हार्मोनियम पण वादन करायला शिक, म्हणजे वादन करून गायला पण तुला होईल असं.
म्हणून मग मी वादनाकडे वळले आणि हार्मोनियमचा प्रवास सुरू झाला. बर, हार्मोनियम वादनाकडे असं हार्मोनियम वळलं. वादनाकडे. पण व्हायोलिन पण अतिशय सुरेख वाजवता, पण त्याविषयी काय सांगाल? व्हायोलिन म्हणजे मला काहीतरी नेहमीच नवीन करण्याचा ध्यास असतो, म्हणजे काहीतरी छान नवीन करावं. मग ते कुठलंही क्षेत्र, म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये काहीही असतील किंवा काय, तर ते नवनवीन प्रयोग करण्याला म्हणजे मला खूप असं स्वतःला मी मोटिवेट करत असते बर, की नवनवीन प्रयोग करण्यासाठी. सो एक नवीन वाद्य शिकावं की जेणेकरून म्हणजे आपल्याला पण त्यातून काहीतरी छान वेगळेपण दाखवता आलं बर, बर, पाहिजे बर. श्रोत्यांना सुद्धा, आणि आपल्याला त्यातून काहीतरी छान नवीन शिकता आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून मग व्हायोलिनची सुरुवात झाली बरं. एक नवीन वाद्य म्हणून. आणि प्रभाकर जोग काकांकडून खऱ्या अर्थाने त्यांचं जेव्हा गाणारं व्हायोलिन ऐकलं, तिथून प्रेरणा मिळत मिळत वा, मग वा, वा. तो प्रवास सुरू झाला. वा वा वा. तुम्ही लासलगाव पासून इथपर्यंत पोहोचलेले आहात की आज तुम्ही अनेक विद्यार्थी घडवत आहात. हो. तर एक छान प्रवास तुमचा चालू आहे. पण जेव्हा तुम्ही एका छोट्या गावामध्ये सुरुवात झाली तुमच्या या कलेला, तर तुम्हाला तिथून शिकत तुम्ही गेला, तुम्हाला कोण गुरु मिळत गेले किंवा कसा हा प्रवास तुमचा झाला? ऍक्च्युली मी क्लासेस वगैरे हे असं काही घेण्याचा माझा अजिबात मानस हा, नव्हता. हा. परंतु काय झालं, माझा एक विद्यार्थी म्हणजे पहिलाच विद्यार्थी माझा, आणि तो खूप पाठी लागला की नाही नाही तुम्ही क्लासेस घ्या मॅम, मला तुमच्याकडे शिकायचं. तर म्हटलं अरे म्हणजे मीच स्वतः विद्यार्थिनी आहे, आणि मी विद्यार्थिनी असताना मला जोपर्यंत परिपूर्णता नाहीये, परिपूर्णतेने ज्ञान मला मिळालं नाहीये त्या विषयाचं अजून, तसं मी गुरु कसं होऊ शकेल ना तुझी? बरोबर आहे. तर म्हणे की नाही, मग त्याचे बाबा पण मला म्हणाले की नाही नाही ताई तू काळजी करू नको, तुला हवं तर तो प्रश्न विचारणार नाही. पण आता कसं शेवटी खूप मागे लागल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याकडे जे आहे तर ती शिदोरी आपण द्यावी, जे काय आहे बरोबर आहे. ते. म्हणून मग तो प्रवास सुरू झाला आणि क्लासेस सुरू झाले. हा, हा. ते केवळ त्या विद्यार्थ्यामुळे सुरू बरं. झाले. पण मग तुमचे गुरु कोण क्षेत्रांमधले? व्हायोलिनचे गुरुजी झालं तर माझे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे व्हायोलिन वादक आहेत, हा. जे सर्वांना सुपरिचित आहेत, आदरणीय मानस कुमार सरांकडे माझं व्हायोलिनचं शिक्षण अरे वा झालं. वा वा. सुरेख सुरेख. आणि हार्मोनियम विषयी काय सांगाल? कारण अतिशय सुरेख हात तुमचा त्या हार्मोनियम वरती खेळत असतो तो हात अगदी, तेव्हा तो बघितलेला आहे, त्यामुळे मला त्याविषयी पण ऐकायला आवडेल. हा, हार्मोनियमची ऍक्च्युली बाबांमुळेच म्हणजे खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. म्हणजे आणि तेच गुरु म्हणता येतील. बाबाच गुरु म्हणता अरे येतील वा वा. हार्मोनियमचे. की घरातनच ही शिदोरी जेव्हा मिळते तर तो कलाकार खऱ्या अर्थाने परिपक्व होत जातो त्याच्या आयुष्यात पुढे. अगदी. याचं एक उदाहरण तुमच्याकडे ऐकायला मिळते. अनेक मैफिलींमध्ये तुम्ही म्हणजे गाणं पण म्हणायला जातात किंवा साथीला सुद्धा जातात, तर अशा काही मैफिली आता इथे सांगता येतील का? किंवा कोणत्या खास तुम्ही या लोकांना साथीला गेला होतात वगैरे असं काही आहे का? साथीला तसं बऱ्याच लोकांना म्हणजे साथ करण्याची संधी मिळाली, पण म्हणजे मला असं वाटतं की मला स्वतःला जेव्हा मी साथ करते तेव्हा मी परिपूर्ण वाटते असं अगदी, मला. अगदी. म्हणजे हार्मोनियम वाजून जेव्हा गाणं म्हटलं जातं, व्हायोलिनच्या सुरांसोबत जेव्हा आपण गाणं म्हणतो, तो एक वेगळा छान अनुभव असेल. तर मला एक अजून विचारायला आवडेल, कारण या आधी एक तुमचं नाव मी याच्यासाठी पण ऐकलेलं आहे की अनेक या संगीताच्या प्रेमातून म्हणा किंवा अनेक लोकांशी तुमच्या ज्या काही या क्षेत्रातल्या ओळखी आहेत त्याचा एक समन्वय तुम्ही साधला आणि अनेक काही कॉन्सर्ट तुम्ही घडून आणल्या, ज्याच्यामध्ये अनेक महिलांना तुम्ही घेतलं, ज्या कलाकार आहेत, ज्या हौशी कलाकार आहेत. तर त्याविषयी आम्हाला तर खूप जाणून घ्यायला उत्सुकता आहे. मला तो कार्यक्रम आठवतोय जो तुम्ही महिलांना घेऊन केला होता, काय सांगाल? स्वरपालवी नावाने एक कार्यक्रम मी केला होता, स्वरपालवी सन्मान दशकलांचा. त्यामध्ये साधारण एक 50 महिला कलाकार होते, नाशिक मधील नामवंत कलाकार त्यामध्ये होते. आणि त्यातून म्हणजे एकच उद्देश होता की सर्व महिला मिळून काय छान काहीतरी काम करू शकतात, तर हे मला त्यातून निदर्शनास आणून द्यायचं होतं सगळ्यांना. आणि म्हणजे त्यातून एक काहीतरी छान कलाकृती एक निर्माण व्हावी असा एक उद्देश होता, आणि तो उद्देश अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने तो सफल झाला. आणि स्वरपालवी खूप गाजला नाशिकमध्ये. आणि कोरोना नंतरचा तसा तो पहिलाच कार्यक्रम होता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घेतलं होतं साधारणतः? त्यामध्ये 10 कला घेतल्या होत्या. आणि त्या 10 कलांमधून मग आपण कलेची कशी साधना केली जाते, मग अगदी रांगोळीपासून असेल, शिल्पकला असेल, म्युरल ज्याला आपण म्हणू, म्युरल असेल किंवा वाद्यवादन असेल, गायन असेल, निवेदन असेल किंवा आणि काही गोष्टी, इव्हन फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंगला सुद्धा माझी
आमची मैत्रीणच होती हो का? त्यावेळेस. बरं, म्हणजे आणि चित्रकला पण साधताना तिथे बघितलं होतं की हो. गायन एकीकडे चालू आहे आणि एकीकडे चित्रकला काढली जाते त्याला अनुसरून. हो. तर मला चांगलं आठवतंय की त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि जेव्हा परशुराम सायखेडकर सारखं नाट्यगृह भरभरून वाहत होतं, दुथडी भरून बाहेर लोक भरपूर उभे होते हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी. तो त्या कार्यक्रमाचं यश हे सगळ्या त्या 50 जणींचं आहे आणि मला सांगायला खूप आनंद होईल की त्या 50 कलाकारांमध्ये आपणही होतात. तो एक वेगळा एक भाग आहे. पण काही म्हणा की त्याच्यानंतर तुम्ही अनेक कॉन्सर्ट त्याच्यातनं घडवल्या किंवा अनेक कॉन्सर्ट अजून जन्माला आल्या, त्या काय नेमक्या होत्या? त्यानंतरचा मी एक प्रयोग केला होता. त्यावेळेस पण 45 ते 50 कलाकार होते. नाशिकमधील अभिनय क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, तर या क्षेत्रातले साधारण एक 45 ते 50 कलाकार घेऊन मी तो प्रयोग केला होता. बर. त्यामध्ये मुख्य उद्देश हाच होता की आपल्या आत्ताच्या पिढीला आपण फक्त ओरडतोय की या पिढीला काही माहिती नाही आहे, या पिढीला काही माहिती नाही, पण आपणच ते रुजवायला हवं मुलांच्या मनामध्ये की डेव्हिल, विल्सन या प्रकारची नावं असलेले फिलॉसॉफर आत्ताच्या मुलांना अगदी चटकन पाठ होतात. पण ज्ञानोबा किंवा ज्ञानेश्वर हे कुणाला माहिती नाही की 16 वर्षाच्या वयामध्ये त्या मुलाने किती स्ट्रगल केलं होतं. सामाजिक सगळ्या गोष्टी आपण सगळं जाणतोच, सगळा जो काही, पण आपली पिढी हे जाणते किंवा आपल्या आधीची पिढी जाणते, पण या नंतरची जी पिढी येते त्यांना तो 16 वर्षाचा फिलॉसॉफर कळावा, यात हा उद्देश त्या स्वरज्ञानेश्वर एक प्रवास या कार्यक्रमाचा होता. आणि तो कार्यक्रम त्यासाठी मी तो तशा प्रकारची बांधणी म्हणजे प्रवास जरी ज्ञानोबांचा असला पण आत्ताच्या पिढीला ते कसं पटावं, कारण आत्ताच्या पिढीला अंधश्रद्धा वगैरे हा प्रकार चालत नाही. म्हणजे त्यांना भिंत चालवलेली कळणार नाही, त्यांना रेड्याच्या मुखी वेद वदवलेले पटणार नाहीत. मग त्यातून ते सगळं वगळता आपल्याला त्यातून काय चांगलं व्यवस्थित देता येईल आणि तो मेन जो काही भाव असेल, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या असेल किंवा फिलॉसॉफर म्हणून असेल, तत्वज्ञानी म्हणून असेल, की किती स्ट्रगल, म्हणजे आत्ताच्या मुलांना आपण म्हणतो पेशन्स नाहीयेत, पेशन्स किती ठेवायला हव्यात हे त्यातून कळतं की पुढे किती खडतर किंवा पुढचं आयुष्य कसं आहे कुणी कुणाला म्हणजे सांगू शकत नाही. आणि त्याच्याकरता एक बळ देण्यासाठी आत्ताच्या पिढीला एक योग्य मार्ग दाखवावा यासाठी म्हणून स्वरज्ञानेश्वर एक प्रवास या कार्यक्रमाचं आयोजन केलं. वा वा वा. आणि आणखीन तुम्ही कलाकारांना देखील एक श्रद्धांजली म्हणून काही कार्यक्रम केले, त्यामध्ये माणिक ताईंच्या गाण्यांवरती एक कार्यक्रम केला होता. हो, माणिक स्वर नावाने केला होता तो. त्यावेळेला पण खूप छान वाटलं होतं की 3 पिढ्या एकत्र येऊन माणिकबाईंना स्वरांजली वाहिली गेली होती त्या कार्यक्रमातून. आणि अशा प्रकारे आणि हे जे काही कॉन्सर्ट राबवल्या किंवा ह्या ज्या संकल्पना तुम्ही राबवल्या त्याच्यामध्ये बहुतेक नवोदित कलाकारांना जास्त संधी मिळाली. यामध्ये कशी डोक्यात आली आणि कसं काय तुम्ही इम्प्लिमेंट केलं? माझे विद्यार्थी म्हटलं तर माझे विद्यार्थी फक्त माझ्या पाठीशी असतात मदतीसाठी, पण असं कधीही मी सुद्धा हट्ट धरत नाही किंवा माझे विद्यार्थी कधी हट्ट करत नाही की आम्हाला स्टेज मिळावं म्हणून. म्हणजे माझे विद्यार्थी हे माझ्यासारखेच आहेत की इतरांना स्टेज मिळावं, इतरांना इन द सेन्स की योग्य कलाकाराला योग्य पद्धतीने योग्य मान सन्मानात ती संधी मिळावी असा त्याच्यामागचा उद्देश असतो. त्याच्यामुळे नवोदित जरी कलाकार असले पण तरी ते नवीन आहेत, असा कुठल्याही प्रकारे त्यांना आम्ही खूप काहीतरी वेगळं करतोय तुमच्यासाठी वगैरे असा कुठेही उहापोह नसतो. आणि माझे विद्यार्थी म्हणाल तर जे खरंच कपॅबल आहेत ते येतात पुढे, असतात ते कार्यक्रमांमधून, पण ऑलवेज तेच असतात असंही नाही. आणि मला तेच तर खरं नको असतं की योग्य कलाकाराला योग्य प्लॅटफॉर्म मिळावा ही माझी एक प्रामाणिक इच्छा असते. बरोबर आहे. पुढच्या पिढीला सुद्धा एक चांगलं व्यासपीठ मिळवण्याची तुमची तळमळ आम्हाला जाणवतीच आहे. पण आता जी नवी पिढी तयार होतीये त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? काय तुमच्या शब्दातून तुम्ही भावना व्यक्त कराल? या कलेप्रती त्यांचा काय व्ह्यू असावा असं तुम्हाला वाटतं? एकाग्रता वाढवावी हे तर अगदी मुख्य हे आहे सांगणं माझं, की हे बघा की कुठलीही गोष्ट ही सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. बरोबर, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे आपण जर आपला प्रवास ठेवला, चालू ठेवला कंटिन्युअसली, तर त्यातनं काहीतरी नक्कीच आपल्याला चांगलं फलित मिळत असतं. फक्त आपण नेहमीच म्हणतो की फळाची अपेक्षा न करता आपण कार्य करत राहायला हवं आणि हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मी पण त्याच तत्वाने आजपर्यंत हा प्रवास पूर्ण करते आहे किंवा पुढे चालू आहे माझा. तर की आपण प्रयत्न करायचे, आपल्याला केव्हा ते मिळेल म्हणजे मी असं म्हणेल की ती सरस्वती माता कधी तो आशीर्वाद आपल्याला देईल हे आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करणं एवढाच एक त्याच्यामागचा उद्देश आणि एकाग्रता ठेवणं. म्हणजे काय होतं की आणि आपणही म्हणजे गुरुजनांनी सुद्धा नुसतं ओरडत बसण्यापेक्षा त्यांचा मूड
त्यांना काय हवंय ते, प्लस आपल्याला त्यांच्याकडून काय करून घ्यायचंय, तर ते हा सगळा दोन्ही गोष्टींचा विचार करूनही म्हणजे त्यांचा मूड सांभाळून त्यांचं सगळं हे आत्ताची पिढी हे आपण ऍक्सेप्ट करायला हवं की आता त्यांना आपल्याला कुठल्या वेने न्यायचं आहे. ते जर साध्य झालं तर मला असं वाटतं की खूप उत्तम शिष्य पण घडतील. वा, एक विचारावं असं अजून वाटते की अनेक प्रौढ किंवा जे आता घरात गुरफटून राहिलेल्या अनेक मोठ्या व्यक्ती असतात, म्हणजे स्त्री असतील पुरुष असतील, अशा एक छंद माझे राहिलेत जोपासायचे, तर ते मी आता या वळणावरती येऊन पूर्ण करतोय. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला घडवताना काय अनुभव येतो? काय होतं माहितीये का की आयुष्यामध्ये आपण इतर गोष्टींना आपण प्रायोरिटी बेसवर ठेवतोय, बरोबर, पण आता जर आपण गाणं शिकतोय तर आपण ती साधना म्हणून ते शिकलं पाहिजे, न की टाइमपास. मग तुम्ही गाणं शिकताय, तुम्ही म्हणतात की मी हॉबीसाठी शिकते किंवा माझी हॉबी पूर्ण करायची, मला आधी नाही करता आलं पूर्ण म्हणून मी आता करते पूर्ण. तर हे सगळं जरी असलं पण तुम्हाला आता जरी तुम्ही हे गाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकतायत पण तुमची एकाग्रता आहे का? बरोबर. म्हणजे कारण आपण तेव्हाही देत होतो, गुरु वेगवेगळे होते फक्त, बरोबर. आणि आताही आपण तीच कारणं देणार, तर हे मला कुठेतरी नको वाटतंय. कारण मग तुमच्यात आणि बाथरूम सिंगर यांच्यामध्ये फरक हवा. खरंय ना, आपण जर कुठली गोष्ट किंवा कुठली कला म्हणजे गाणं शिकतोय तर मग गाणं शिकताना ते दिसलं पण पाहिजे अगदी गळ्यात. म्हणजे एकंदरीत तुमचं तेच म्हणणं आहे की कला जेव्हा आपण अंगीकारतो तर त्यातला आनंद आपल्याला जर मिळवायचा असेल तर त्याच्याशी एकाग्रता किंवा एकरूप झालं पाहिजे. अगदी खूपच छान. कारण संगीत म्हणजे परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग म्हटलेला आहे, कारण त्याच्यामध्ये एक माणसाला आनंद देण्याची क्षमता आहे किंवा मनावरचा जो ताण आहे तो कमी होतो किंवा एक मनाची एकाग्रता वाढते, जे आता तुम्ही पण म्हणालात. तर एक जीवनात एक सकारात्मक ऊर्जेकडे जाणारं संगीत आहे. संत तुकाराम महाराजांनी तेच म्हटलेलं आहे की गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. तर याच शक्तीचं ज्यांनी जीवनाचं सार म्हणून जगलेलं आहे अशा आज आपल्याकडे गुणी कलाकार आलेल्या होत्या, त्या म्हणजे सुवर्णा क्षीरसागर. यांच्याशी गप्पा मारता मारता कसा वेळ गेलाय तर कळत नाहीये. पण जाता जाता पुन्हा एकदा तुमच्याकडनं तुमच्या आवडत्या गाण्यांच्या ओळी ऐकाव्या आणि मग सांगता करावी या कार्यक्रमाची, अशी खूप इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तानपुऱ्याचे स्वर छेडावे असं मला वाटतंय. रहे ना रहे हम महका करेंगे बन के कली बन के सवा बाग़े वफा में रहे ना रहे हम. वा 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 वा, खरंच हे संगीत असं नश्वरच आहे जे आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रंग भरतच असतात आणि तुमच्यासारखे कलाकार हे रंग भरण्यास अधिक महत्व देतात आणि प्रयत्न करत असतात. तर आपल्या या प्रयत्नांना खरंच सलाम आहे आणि आपली ही कला अशीच, आपली संगीत सेवा आपल्याकडनं घडत राहो. सुवर्णाताई, आपण इथे आलेला आहात आणि आपला अमूल्य वेळ तुम्ही इथे आमच्यासाठी दिलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी नाशिक केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. स्पेक्ट्रम या कार्यक्रमात सुवर्णा क्षीरसागर यांच्याशी त्यांच्या संगीत प्रवासाविषयी पल्लवी कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.